रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले अण्णाराव म्हेत्रे यांची तुकारामनगर विजापूर रेल्वेतून चोरून नेलेली स्कॉर्पिओ गाडी गुन्हे शाखेला राजस्थान बॉर्डर येथून पकडण्यात यश आले। यामध्ये चोरीला गेलेली स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY 5719 ही पकडण्यात आली असून या चोरीकामी हुंदाई क्रेटा GJ09BK 1123 ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे। ही देखील गाडी चोरीचीच असल्याचं निष्पन्न झालंय। आरोपी रमेश कुमार प्रभुराम बिश्नोई तसेच रूपाराम मनाराम विष्णू दोघेही राहणार जालोर राजस्थान यांना अटक करण्यात आली आहे। ही आंतरराष्ट्रीय टोळी सोलापूर पोलिसांनी अत्यंत हुशारीनं आणि टेक्निकल अँगलनं तपास करून पकडली असल्याची माहिती पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। BNS 332 नुसार वाहन चोरीचा गुन्हे एक दाखल केलं होतं। त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झाला म्हणून गुन्हे दाखल केलं होतं। त्या गुन्ह्याच्या आपलं DCP श्री कबाडे साहेब, ACP गवारी साहेब आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली DBचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असा पुरा फाइंड आउट केलं आणि इथून पुन्हा मार्गे आणखी उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास 150चे जवळपास CCTV फुटेजेस ॲनालाइज करत जे काही टोल नाका आहे ते सर्व बायपास झालेलं आहे। सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण ॲनालिसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रिकवर केलेलं आहे। सोबतच त्यांनी तिथून इथं येण्या जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंदाई क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेलं आहे। या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीकीने टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं, ते फास्टॅगचं असो ते बदललं, अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला। तरी आपलं विजापूर नाकाच्या DB टीमनी त्यांच्यापेक्षा 10 पाऊल पुढे प्रवास केला आणि पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेले आहेत। आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा MOचे गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकशी चालू आहे। सो हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे अशा सूचना देतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।